हॅलो गाईज, नमस्ते. आज आम्ही जाणार आहोत एलिफंटा आयलंडमध्ये. माझा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मी ह्याच्या आधी कधीच नव्हते गेले. तर आरोचे डॅडी म्हटले चल आपण जाऊयात. मग आम्ही घरातून निघालो, ट्रेनमध्ये बसलो. ट्रेनमधून नंतर आम्ही CST स्टेशन आहे तिथे उतरलो. तिथे उतरल्यानंतर मी आरोला बघा, मी आरोला घेतले, माझी व्हिडिओ त्याचे डॅडी काढतात. मग त्यानंतर आम्ही पोहोचलो गेट ऑफ इंडियाला. बिकॉज गेट ऑफ इंडियापासूनच आपल्याला तिथे बोर्ड भेटतं, तिथे तिथे आपल्याला एलिफंटा आयलंडला जावे लागते. तर सुमारे 1 तास लागला आम्हाला तिथे जाण्यासाठी बोटमधून. पण पर हेड 500 आणि 400 समथिंग तरी तिकीट आहे त्याची. म्हणजे आम्ही बोटमध्ये बसलो. तर आरो एवढा एन्जॉय करत होता ना, तिथं फक्त पाण्याचा आवाज, पूर्ण शांतता. आरोच्या डॅडीने त्याला घट्ट पकडून ठेवले. मला खूप भीती वाटत होती. हा एवढा मस्ती मुलगा आहे ना, पण त्याला पण एवढं छान वाटलं. तिथे पक्षी येत होते, मासे दिसत होते, आम्हाला डॉल्फिन पण दिसली तिथे. आम्ही आता ताज हॉटेल आणि ऑब्रो हॉटेलच्या खूप पुढे आलो आहे. हे बघताय, फक्त पाणी, जिथे बघावं तिथे बोट दिसतात, ते पक्ष्यांचा आवाज, पाण्याचा आवाज. बास एवढी शांती भेटत होती ना तिथे की वाटत होतं खरंच अजून एकदा मी परत येईल. त्यानंतर आरो आमचा 1 मिनिट पण शांत बसला नाही. पण आमचं पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष होतं. मी पण त्याला घट्ट पकडून ठेवलं होतं. बिकॉज पाणी आहे, त्यातल्या समुद्र, भीती तर वाटणारच ना. माणसे पण ती बोटमध्ये भरपूर होती. हे बघा पक्षी, लोक तिथे त्यांना आहे ना भरपूर खायला टाकत होते. पण ते बरोबर कुरकुरे असू दे, ते शेंगदाणे असतात ना, ते बरोबर त्यांच्या चोचीमध्ये पकडून ना व्यवस्थित खात होते. एक पण असा कुरकुरेचा तुकडा नाही की ते खाली पडला असेल. तर त्यांना एक्सपिरियन्स आहे. किती लोक फिरायला येत असतील, किती लोक त्यांना खायला देत असतील. आणि हे पक्षी पण वेगळेच होते, दिसायला पण सुंदर. त्यांचा आवाज पण एवढा गोड होता ना. जो कोणी हा व्हिडिओ बघत असेल ना, तुम्ही कधी गेला नसेल तर प्लीज जावा. मुंबईतल्या मुंबईतच आहे. आणि त्या समुद्रामध्ये गेल्यानंतर तुम्हाला एवढं छान आणि शांती वाटेल ना. फक्त पाण्याचा आवाज, कशाचा आवाज नाही, फक्त पाण्याचा आणि पक्ष्यांचा आवाज. माझा आरव तर खूप खुश होता. तिथून आल्यानंतर पण त्याचा हाच टॉपिक होता, मम्मा पाणी पाणी पाणी. त्याला एवढं छान वाटलं ना. मुलांसाठी पण खूप छान एक्सपिरियन्स आहे घेण्यासाठी. तिथे जाऊन त्यांनी तर एलिफंटा आयलंडला जाऊन त्यांनी माकडे बघितली, त्या माकडांना खायला दिलं. आम्ही तिथे बनाना चिप्स वगैरे तिथलं आम्ही विकत घेतलं होतं. त्या माकडांना आम्ही खायला पण दिलं.